लपंडाव या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 सप्टेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि काय आहे, नवीन नवीन मालिका सुरू झाली आहे, थोडी ग्रीपमध्ये यायला वेळ लागेलच, पण मालिका मात्र अप्रतिम सुंदर आणि छान अशी स्टोरी मालिकेची आहे. आणि आज तर त्यांनी 18 मिनिटाचाच एपिसोड दाखवला. तर आज काय काय झालंय ते डिटेलमध्ये या व्हिडिओत सांगते, नक्की ऐका हा. तर सुरुवातीला ही काकू तिच्या नवऱ्याला ओरडून सांगत असते, मला शिकवू नका, ती कशी आहे ना तेजस्विनी हे मला चांगलंच माहिती आहे, ती आता तुम्हाला बोलावणं धाडेल, तुमचा अमूल्य सल्ला ऐकायचा असेल ना तिला. सखीच्या लग्नाच्या बाबतीत तिने मुलं सुद्धा शोधायला सुरुवात केली असेल. आणि ही काकू जरा चांगलंच ओळखते बरं का तेजस्विनीला, म्हणजे या सरकारला. तेवढ्यात एक सर्वंट येतो आणि त्या काकूच्या नवऱ्याला म्हणतो, चला तुम्हाला सरकारने बोलवलंय. आणि आता तिचा नवरा त्या आपल्या बायकोकडे बघतो आणि चुपचाप चालला जातो. आता ती काकू देवाजवळ मागते, काही झालं तरी मी या बाईचं वाटोळं करणार म्हणजे करणारच. आता माझं सॉफ्ट टार्गेट असेल सखी. काकू विचार करत असते मनात, मी सखीला लग्न करूच देणार नाहीये आणि ती लग्न करणारच नाहीये. इकडे सखी तिच्या बाबांच्या फोटोशी बोलते की बाबा मला माझं स्वप्न पूर्ण करायचंय, आणि आई बघा ना कशी बोलते माझ्याशी. तेवढ्यात आता सखीकडे तिची ती चुलत बहीण येते पळत पळत आणि म्हणते, ए सखीताई, काकूला सांग ना ग, मला फॅन्सी ड्रेसमध्ये भाग घ्यायचा आहे. आता ती काकू म्हणते, ए बेटा, अगं सखीताईला त्रास देऊ नको, अगं आपण नंतर बघू काय करता येईल तुला, कुठलं ड्रेसिंग करायचं ते. मग आता सहज तिची ती छोटी बहीण आहे ना, ती विचारते, सखी दी, तू जेव्हा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायची तेव्हा काय व्हायची. मग आता ही काकू आहे ना, तिला या गोष्टीची सुवर्ण संधी मिळाली आहे. आता ती त्या मुलीला म्हणते, तुला माहिती आहे का कुल्फी, सखी जेव्हा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायची तेव्हा काय बनायची. आता तिने मुद्दाम सखीचा शाळेतला पेहराव त्या मुलीला म्हणजे त्या कुल्फीला दाखवलाय, जेणेकरून सखीला तिच्या स्वप्नांबद्दल पुन्हा एकदा उमेद वाटावी आणि तिचं लग्नाकडनं लक्ष हटावं. आता ती मुद्दाम कपाट उघडते आणि तो पोशाख दाखवते. आता तुम्हाला अंदाजा आलाच असेल, तो पोशाख आहे पोलिसांचा. या काकूच्या मनामध्ये कसं काळबेर आहे ते बघत राहा मंडळी. पुढच्या सीनमध्ये आपण बघतोय, ही जी लहानी जाऊ आहे त्या सरकारची, ती ओरडते तिच्या नवऱ्यावर आणि म्हणते, काय आहे हे, चल ठेवून दे त्या सगळ्या वस्तू, या गोष्टीशी तुझा काहीही संबंध नाहीये. तिने चांदीच्या वस्तू चोरल्यात ना. ती आता नवऱ्याला म्हणते, जनतेने स्वतःचाच विचार करायचा असतो, सरकारचा नाही. आता तो तिचा नवरा म्हणतो, अगं बरोबर आहे तुझं, पण सखीच्या बाबतीत तसं नाही आहे. माझी सखी आहे ना, ती वेगळी आहे, ती सगळ्यांसारखी नाही आहे. तिला, माझ्या सखीला सत्ता नको आहे, तिला प्रेम हवंय, फक्त प्रेम, आपल्या सगळ्यांचं प्रेम हवंय तिला. पण बघ ना तू, अगं सत्ता आणि प्रेम कसं आहे ना, ते कधीच एकत्र नांदत नसतं. मला माझ्या सखीची काळजी वाटते, तिच्या मनासारख्या मुलाशी तिला लग्न करता यावं. जो मुलगा तिच्यावर प्रेम करेल, भरभरून प्रेम करेल, असाच मुलगा तिला मिळाला पाहिजे. हा काका जरी दारुडा असला ना तरी तो मायाळू आहे आणि सखीवर खूप प्रेम करतो हा प्रेक्षकांनो. तर असो, आता ही कपटी काकू बघा, मीनाक्षी काकू, ती आता त्या मुलीला कुल्फीला ड्रेस दाखवते आणि म्हणते, हे बघ, हे व्हायची सखी दिदी शाळेत. आता पोलिसाचा ड्रेस बघून ही सखी तिच्या छोट्या लहानपणीच्या आठवणींमध्ये दंग होऊन जाते आणि तिला तिच्या आणि तिच्या बाबाचा एक इमोशनल सीन आठवतो. ती जेव्हा छोटी असते तेव्हा तिचे बाबा तिला विचारत असतात, बेटा तुला मोठेपणी काय व्हायचंय. मग सखी म्हणते, बाबा मला पोलीस व्हायचंय. मग तिचे बाबा त्यावेळेला तिच्याकडनं वचन घेतात की तू पोलीस होणार, हे मला वचन दे बेटा सखी, आणि माझी पण हीच इच्छा आहे सखी बेटा, तू देशाचं रक्षण करावंस, गोरगरिबांची सेवा करावीस, तू होशील ना बेटा पोलीस. मग तेव्हा लहानपणी सखीने वचन दिलेलं असतं, हो बाबा मी तुम्हाला वचन देते, मी पोलीस नक्की होणार. मग तिचे बाबा पण तिच्याकडून प्रॉमिस घेतात. आता सखीला ते सगळं आठवतं आणि ती एकदम इमोशनल होते. आता ही मीनाक्षी काकू याच गोष्टीचा फायदा घेते आणि मुद्दाम म्हणते, सखी काय झालं ग बेटा तुला, का रडतेस तू, बाबांची आठवण येते ना तुला. आता सखी म्हणते, हो ग काकू. मग आता ती काकू म्हणते, बेटा तुझ्या बाबांचं स्वप्न तुला नाही ग पूर्ण करता येणार, सरकार कोणाचं ऐकत नाही ग, तुझ्याकडे पर्यायच नाहीये, तुला लग्न करावंच लागेल ग. आता बघ, आई सांगते म्हणल्यावर तुलाही तिचं ऐकावंच लागणार आहे. आता मुद्दाम ते पोलिसाचा ड्रेस समोर करते ती काकू आणि म्हणते, सखी आता तू ना तुझ्या बाबांच्या स्वप्नांना विसरून जा बघ. आता सखी आश्चर्याने त्या काकूकडे बघते आणि म्हणते, नाही नाही, असं कसं विसरेल मी माझ्या बाबांचं स्वप्न, मी माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करणारच, माझ्या बाबांची इच्छा आहे मी पोलीस व्हावं. मग ती काकू म्हणते, अगं पण तुझ्या बाबांची इच्छा आहे तुझं लग्न व्हावं. मग ती म्हणते, नाही नाही काकू. सखी म्हणते, मी नाही लग्न करणार, मी आधी पोलीस होणार मग लग्न करणार.
आता ही सखी पळत पळत सरकारकडे गेली आहे बरं का, हे सांगायला की मला लग्न करायचं नाहीये. आता ही काकू सखी पळाल्यानंतर म्हणजे सरकारकडे गेल्यानंतर मनाशीच ठरवते, तेजस्विनी कामत म्हणजे सरकार, आता तू रचलेल्या या डावात मी प्रत्येक वेळेला अशी मांजर बनून आडवी जाणार आहे. आणि आता इकडे या सरकारने ऑलरेडी सखीसाठी बरेच मुलं बघायला सुरुवात केली आहे. ते शुभविवाह संस्था असतात ना, त्यामध्ये ती फोन करते आणि तिच्या दिरावर आरडाओरडा करत असते, अजून तुला नंबर नाही मिळाला का, बघ लवकर, काय कामं करतोस रे. त्या मॅट्रिमोनी साईट्स असतात ना, त्यावरती ती अतिशय रूडली बोलत असते सरकार फोनवर. मला गरज नाहीये म्हणजे त्या मुलाचं खानदान काय काय माहित नाही, कुंडलीत जुळते की नाही, गरज नाही, फक्त मला या सखीचं लग्न करायचंय म्हणजे करायचंय. त्या दिरावर पण ओरडते, तू बिलकुल कामाचा नाहीये, बिनकामाचा समजत जा, जरा स्वतःला कामाला लाग. तेवढ्याच सखी येते आणि म्हणते मला नाही लग्न करायचंय, तू का मागे लागली आहेस आई माझ्या लग्नाच्या. आता इथे सरकार आणि सखीमध्ये जरा वाद सुरू होतो. ती सरकार म्हणते का तुझ्या वडिलांचं स्वप्न तुला तर पूर्ण करावंच लागेल. आता तो काका विचारतो सहज, सखी तुझं बाहेर काही आहे का, म्हणजे तुला कोणी मुलगा आवडतो का. त्यावरती सरकार आता जोरात ओरडते तिच्या दिरावर आणि म्हणते परशुराम काय बोलतोयस हे. मग आता ती सखी म्हणते नाही रे काका, अरे माझं असं काही नाहीये, मला माझ्या बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. मग ती सरकार मोठ्याने हसायला लागते आणि म्हणते वा रे वा, पोलीस काय रे, ए परशुराम, म्हणजे ते पोलीस असतात ना नेहमी माझ्या आजूबाजूला, किती पगार असतो रे त्यांना. नाही म्हणजे काय आहे ना, मला पोलिसांबद्दल आदर आहे, पण काय आहे ना. आता सखी म्हणते काय हो सरकार, तुमच्यासाठी फक्त पैसाच महत्वाचा आहे का. आता ती सरकार म्हणते हो, माझ्यासाठी पैसा महत्वाचा आहे आणि जगात पैसाच महत्वाचा असतो ग सखी. तू जर लग्न केलं नाहीस ना सखी, तर हा बंगला राहणारच नाही. कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक, इथे काम करणारे लोक, घरातले नौकर चाकर कुठे जातील, राहील का त्यांना काम, कसे देऊ मी त्यांना पैसे. तुझं काय आहे ग, तुला काही फरक पडणार नाही, तू पोलिसांची नोकरी करून पैसे मिळवशील, पण आम्हाला काय वाऱ्यावर सोडणार आहेस का. आता सखी या गोष्टीचा विचार करायला लागते. मग ती सरकार म्हणते नक्कीच एवढी स्वार्थी तू नाहीयेस. मग सखी म्हणते अगं आई, वर्ष आहे ना माझ्याकडे, या वर्षात मी लग्न करू शकते केव्हाही, पण त्याआधी बाबांना दिलेलं प्रॉमिस मला पूर्ण करायचंय. आता ती सरकार चिडून म्हणते या घरामध्ये फक्त माझा शब्द चालतो आणि माझा शब्द चालणार, कळलं ना परशुराम. आता तो धीर म्हणतो हो सरकार. सरकार म्हणतो सखी आता मी सांगते ना तेच तुला करावं लागणार म्हणजे लागणार. आता सखी म्हणते मुलगी आहे मी तुझी आई, तुझ्या कंपनीतली एम्प्लॉई नाही आहे. सरकार आता हसते आणि म्हणते हो का, म्हणूनच मी तुला प्रेमाने सांगते, नाहीतर तुला धमकी सुद्धा दिली असती मी. मुलगी आहेस ना माझी, ऐकावंच लागेल तुला. सखी म्हणते मग माझंही ऐक, मी माझ्या बाबांचं स्वप्न आधी पूर्ण करणार आणि मग लग्न करणार, हे माझं ठरलंय. आता सखी तिच्या आईला असं बोलते तेव्हा सरकार म्हणते काय ग सखी, तुला माझ्या विरोधात जायचं असेल तर या घरात तुला राहता येणार नाही. सखीने आता डायरेक्ट तिच्या आईला सांगितलंय की मी आता माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे घर सुद्धा सोडू शकते, हरकत नाहीये, सोडते मी हे घर. मग सरकार तिला म्हणते सखी तुझे बाबा जिवंत नाहीयेत, ते या जगात नाहीयेत, तुझी आई जिवंत आहे, तिचं स्वप्न पूर्ण कर. अगं या घरात राहायचं असेल ना प्रत्येकाला, तर मी सांगेन तेच करावं लागणार म्हणजे लागणारच. आता ते परशुराम निघून जातात तिथून, कारण ती सरकार त्याला हकलून देते, जा लवकर परशुराम, कामाला लाग आणि 25 फोटो दाखव मला मुलांचे. काही झालं तरी मी म्हणेल त्याच मुलाशी सखीचं लग्न झालं पाहिजे. आता तो परशुराम नुसता हो सरकार असं म्हणत असतो. आता ती सरकार हे सगळं बोलते आणि सखीला शेवटचं सांगते की तुला लग्न करावंच लागेल असं म्हणून निघून जाते. पण सखीचं ठरलंय लग्न करायचं नाही म्हणजे नाही. पण इकडे आपला कान्हा त्याच्या रासलीला करतोय. म्हणजे आता कान्हाने काय केलंय प्रेक्षकांनो, त्या सगळ्या सिक्युरिटी गार्डला आणि त्या सगळ्या एम्प्लॉईजला सरकारच्या मित्र बनवलंय. आता ते सिक्युरिटी गार्ड म्हणतात अरे पोरा तू आमचा गाव आलायस म्हणून तुला इथे बसू देतोय आम्ही. त्यावर कान्हा म्हणतो बस का राव, अरे 5 प्लेट भजी खाऊ घातलीये तुम्हाला आणि 2 कप चहा, त्याचं काही आहे का नाही. मग आता ते लोक म्हणतात तू आमची नोकरी घालवणार बहुतेक. कान्हा म्हणतो ती गेली समजा. तेवढ्या सरकारची गाडी येत असते तेव्हा कान्हा मुद्दाम सरकारच्या गाडी समोर जातो आणि अपघात झाल्याचं नाटक करतो. बनेल दाखवलाय प्रेक्षकांनो कान्हा. आता लगेच ती सरकार मोठ्याने हॉर्न वाजवत असते तेव्हा कान्हा नाटकं करतो आणि म्हणतो आई ग लागलं, मला लागलं. सरकार आता त्या सिक्युरिटी गार्डवर ओरडते आणि म्हणते हा माणूस इथे काय आहे अजून, तुम्हाला तुमचं काम नीट जमत नसेल तर नोकरी सोडा, निघा इथून. आता लगेच कान्हा समोर येतो गाडीच्या या सरकारच्या आणि म्हणतो काय मॅडम काय ओरडताय त्यांच्यावर तुम्ही, अरे ही काय पद्धत आहे अंगावर गाडी घालायची, मला तुम्ही नोकरी देतो म्हणून इथे बोलवलं आणि मी इथे आल्यावर माझ्या अंगावर गाडी घालताय तुम्ही, बघा बघा हो कशी गाडी घातली माझ्या अंगावर. आता सरकार ओरडते कान्हावर आणि म्हणते ए
माझ्यासमोर शहाणपणा नाही करायचा हा. मी तुला नोकरी देणार नाही, चल निघ इथून. कान्हा म्हणतो नाही 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 नाही, नोकरी तर तुम्हाला द्यावीच लागेल हा. तुम्ही माझ्या अंगावर घातलीये गाडी मॅडम, CCTV दिसतोय ना तुम्हाला, बघा बघा, त्यात सगळं कॅप्चर झालंय बरं का. काय आहे, आता लोकांना कळेल, न्यूज चॅनलवाल्यांना कळेल की तुम्ही गरिबाच्या अंगावर गाडी घातली. सगळीकडे एकच वाक्य फिरेल बातम्यात, तेजस्विनी यांनी अंगावर गाडी घातली गरिबाच्या. कसं वाटेल ते मॅडम? हा इमोशनल ब्लॅकमेल करतोय बरं का त्या तेजस्विनीला. आणि म्हणतो कसा कान्हा, मॅडम तुमच्याकडे आता पर्यायच नाही हो मला नोकरी दिल्याशिवाय. आता तेजस्विनी त्याच्याकडे बघून ॲटिट्यूड देते आणि म्हणते, तू दिसतोस ना तितकं साधा सरळ नाहीयेस. हे बघ, चुपचाप इथून निघायचं, नाही तर काय आहे ना, मुद्दामून गाडी समोर आलायस हे सुद्धा CCTV मध्ये दिसेलच. आणि मी हे सगळ्यांना सांगू पण शकते. आणि तेजस्विनीने तिच्या गाडीच्या डिक्कीमधनं भल्या मोठ्या पैशांच्या गड्ड्या काढल्यात आणि कान्हाच्या तोंडावर भिरकवल्यात आणि त्या सगळीकडे उडाल्यात सुद्धा वाऱ्याने. हे जरा मला नवल वाटलं बरं का, की अचानक या नोटा कशा काय उडाल्या. म्हणजे तिने अशा वर भिरकवल्या आणि कान्हाला सांगितलं जास्ती शहाणपणा करायचा नाही आणि यापुढे मला तुझं तोंड देखील दाखवायचं नाही, पेक्षाही जास्ती पैसे, चुपचाप इथून निघायचं. आणि आता ती सरकार गाडी घेऊन निघून जाते. आता सगळेजण बघतच राहतात, पण एवढ्या मोठ्या नोटांच्या गड्ड्या बघून त्या सिक्युरिटी गार्डच्या तोंडाला पण पाणी सुटलंय. पण कान्हा मोठा बनेले. कान्हा आता गाडी गेल्यानंतर त्या सिक्युरिटी गार्डला म्हणतो, आता कळलं राव मला यांना सरकार का म्हणतायत. अय आव असून बघू नकोस, चल नोटा उचलायला मदत कर. आणि एक जरी नोट खिशात घातली ना तर बघा मला कळतं बरं का, माझं लक्ष आहे तुमच्यावर. अय प्रामाणिकपणाला जागा रे, असं म्हणून त्यांनाच मदतीला घेतो आणि खाली पडलेल्या सगळ्या नोटा पटापट उचलायला लागतो. थोडक्यात तुम्हाला कळलं असेल ना प्रेक्षकांनो मालिकेची स्टोरी कशी आहे. आता तेवढ्यात तिथे सखी येते आणि त्याला कान्हाला असं वाटतं लक्ष्मीची पावलं कुठून आली. ओ लक्ष्मी आहो बाजूला सरका. आता कान्हा असा वर बघतो तर समोर सखी असते. सखी कान्हाला बघते आणि बघतच राहते आणि कान्हा तिच्याकडे बघून म्हणतो, ही तर खरंच लक्ष्मी आहे. आणि इथे मालिकेचं अतिशय सुंदर गोंडस आणि क्यूट असं गाणं आपल्याला ऐकू येतंय आणि एपिसोड समाप्त होतोय. प्रेक्षकांनो या मालिकेतला शब्द न शब्द तुम्हाला रिव्ह्यूमध्ये मी दिलाय. प्लीज लाईक करायला विसरू नका. नवीन मालिका आहे, थोडासा वेळ लागेलच जरा ग्रीपमध्ये यायला, पण मालिका अतिशय अप्रतिम आहे आणि माझ्या आवाजात तुम्हाला ऐकायला आवडतीये तर लाईक नक्की करा. आता इथेच त्यांनी हा एपिसोड संपवला. पुढच्या प्रोमोमध्ये आपण बघतोय कान्हा पैसे उचलत असतो म्हणून सखी त्याला ओरडून म्हणते, तुझ्या स्वप्नांचं काय रे? अरे सगळी स्वप्न पैशाने पूर्ण होत नाहीत. कान्हा म्हणतो, या गोष्टीचं उत्तर माझ्याकडे नाहीये. या प्रश्नाचं उत्तर फक्त साईबाबांकडे आहे. काय आहे ना, माझ्यासाठी आई बाबा आणि साईबाबा एकच आहे. टेन्शन आलं की मी जातो साईबाबांकडे. आता कान्हाचं हे उत्तर ऐकल्यावर सखी सुद्धा साईबाबांच्या मंदिरात जाते आणि तिथे फुलाचा कौल लावते. मी घर सोडू माझ्या स्वप्नांसाठी की आई म्हणते तसं नोकरी करू? आता तिला काय कौल मिळालाय ते आपल्याला तुम्हाला उद्याच्या भागात कळेलच. आणि ही सरकार आता पुन्हा एकदा त्या अनामिक व्यक्तीकडे गेली आहे आणि त्या व्यक्तीचा गळा दाबून म्हणते, तुझ्या पोरीला लग्न करायचं नाहीये, दळभद्री स्वप्न पूर्ण करायची आहेत, पण मी तिचं लग्न लावणारच आहे. बहुतेक तरी सखीचे वडील जिवंत आहेत असं दिसतंय प्रेक्षकांनो. आणि आय थिंक सो हे सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल. काय वाटतं तुम्हाला, कशी वाटली मालिका मला कमेंट करून सांगा आणि नक्की कमेंट करा. तुमच्या कमेंटची मी नेहमीच वाट बघत असते. आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. आणि हो, या मालिकेचा एपिसोड उद्या असतो का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, कोणाला माहीत असेल तर. धन्यवाद प्रेक्षकांनो, टेक केअर, उद्या भेटूयात.